प्रसंगी कितीतरी धोके पत्करून किंवा ज्याला आपण वाईटपणा म्हणतो तो अंगावर घेऊन हे सगळं त्यांनी पुढं नेलेलं आहे. एक पर्यावरणप्रेमी किंवा पर्यावरणवादी म्हणून कशी एखादी वागणूक असावी आणि तीच निर्भयता कशी आपण जपून ठेवावी ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मी नेहमी केरकर यांच्याकडे पाहतो. तर त्याच्या अगोदर एकच गोष्ट सांगायची, आमच्याकडे दिलेली वेळ लक्षात ठेवून प्रत्येकाला 10 मिनटं मिळतील. तर 10 मिनटानंतर मला सांगावं लागू नये की आता तुम्ही आवर्त घ्या वगैरे तसं, कारण मला ते आवडत नाही. कारण एक माणूस तन्मय होऊन एखाद्या विषयावरती बोलत असतो, कुठं मनाशी भान असलं की झालं की आपण एक 10 मिनटात हे सगळं आपण आपलं काय सांगायचं ते सांगूया. तर तेवढं लक्षात ठेवून सर्वांनी या वेळेचा सदुपयोग करावा एवढीच मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर मी सुरुवातीला मी काही बोलणार नाही, मगाशी माझं सगळं बोलणं झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांचं जे काय म्हणणं आहे ते आपण सुरुवातीला ऐकूया आणि नंतर मग काही सांगावं असं वाटलं तर मी सांगेन. तर विषय आहे लोकसाहित्यातून प्रतिबिंबित निसर्ग आणि पर्यावरणीय अनुबंध. या संदर्भात श्री राजेंद्र केरकर यांनी या परिसंवादाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर पांडुरंग फळदेसाई सर आणि माझे सगळे साथीदार. अगागा पगाऱ्या तुका दोनच कारे फुला, एक फुल गेला आकाशा दुसरा गेला पाताळा, दोन्ही फुला मिळवूया शिगम्यावरी खेळूया. अशा पद्धतीनं आपल्याकडे पगाऱ्याचा उल्लेख येतो. पगाऱ्याचं लाकूड जे आहे हे जरी मऊ असलं तरी ते टणकदार आणि टिकाऊ असतं आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांनी पूर्वीच्या काळी वेगवेगळे पुतळे असू द्या किंवा कलाकृती असू द्या ते करण्यासाठी त्याचा उपयोग केला होता. असा हा पंगारा जो आहे तो विशेषतः जेव्हा आपल्याकडे वसंत ऋतू येतो त्या वसंत ऋतूच्या आगे तो फुलतो आणि त्याचं फुलणं जे आहे ज्या पद्धतीनं आपल्याकडे पळसाचं फुलणं हे मनमोहक असतं, पळस ज्या पद्धतीनं आपल्याकडे आपल्या जीवनामध्ये लोकजीवनामध्ये त्याचं महत्त्वाचं स्थान आहे, आपल्या लोकधर्मामध्ये त्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण द्विज म्हणून जे आहे त्यांच्या वेगवेगळ्या विधीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. आणि पूर्वीच्या काळी आदिवासी वेळीप समाजामध्ये जी पालवसत्री तयार केली जायची त्या पालवसत्रीसाठी पानं जी असायची ती भुतिया मनस्पर्मा, म्हणजे हे जे झाड आहे पळसाचं असू द्या किंवा पांगाऱ्याचं झाड असू द्या, आपल्या पूर्वजांना माहीत होतं की अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे इंद्रप्रस्थ महाभारतामध्ये ज्याचा उल्लेख येतो ती युद्धभूमी जी आहे ती पूर्णपणे पळसाच्या फुलांनी अलंकृत झालेली आपल्याला हरियाणाला पाहायला मिळते. आणि आपल्याकडे कदंबांचं जे राजधानी घाटावरची राजधानी पलासिका जिला आज आपण हळशी म्हणतो, ही हळशी सुद्धा त्या गावात गेला विशेषतः वसंत ऋतूमध्ये तर पूर्ण गाव जे आहे ते पळसाने अलंकृत झालेलं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे पळस जेव्हा फुलतोय तेव्हाच आपल्याकडे सुगीमह म्हणजे येणारा गिम जो आहे तो आनंददायी व्हावा म्हणून आपल्या पूर्वजांनी या पळसाच्या फुलांचा वापर जो आहे तो रंग तयार करण्यासाठी केला होता. आजही आपल्याकडे मधुमेहाचे जे रुग्ण वाढत आहे त्यांच्यासाठी औषध म्हणून आपण ते जे पाणी आहे ते जर चहा म्हणून बऱ्यापैकी आपण उपयोग करू शकतो. आपल्या पूर्वजांनी ही जाणीव होती आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या
जगण्याच्या गोष्टीसाठी त्यांचा उपयोग केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे विशेषतः हायग्रोस्कोपिक सोडियम क्लोराईड जे आहे हे ठेवण्यासाठी बरकलं तयार केली जायची. ही बरकलं जी आहे ही बरकलं विशेषतः बेतापासून तयार केली आहेत आणि बेतापासून तयार केलेल्या ह्या बरकलांना पानं जी वापरतात ती पळसाची पानं वापरतात. का वापरतात? कारण हे मीठ जे आहे ते विरघळून जाऊ नये. म्हणजे जवळजवळ 3 वर्ष आपण मीठ व्यवस्थितपणे सुरक्षित ठेवू शकतो या पळसाच्या पानाने तयार केलेल्या एखाद्या बरकलामध्ये. म्हणजे आपल्या पूर्वजांना ते ज्ञान होतं आणि वेगवेगळ्या गोष्टीतून त्यांनी हे ज्ञान जे आहे ते साध्य केलेलं आहे. आपल्याकडे आता धालोचा उल्लेख झाला. तो धालोचा उत्सव जो आहे हा उत्सव इतका सुंदर असतो आणि तो भूमातेचं प्रतीक म्हणून आपल्याकडे येतो. आषाढ महिना, कार्तिक महिना, मालनी कोणवे आनंद झाला गे, झाला बरा झाला सगळ्या साधका लागे. अशा पद्धतीनं जेव्हा बाया 2 पाती करतात आणि त्या पातीच्या माध्यमातनं निसर्गातलं जे फुलणं फळणं आहे हे सगळं मांडतात आणि तो जो महिना आहे ज्याला आपण पौष महिना म्हणतो, ज्याला आपण मालून महिना म्हणतो, तर त्या मालून महिन्यामध्ये आपल्याला शेतीची कामं जी आहेत ती आटोपलेली असतात आणि हिरवीगार शेतं जी आहेत, वायगणी शेतं ती डोलत असतात. तर ती प्रसन्नता जी आहे ही प्रसन्नता मानवी समाजाने विशेषतः स्त्रियाने, कारण स्त्रिया ज्या आहेत त्या कृषी संस्कृतीच्या जनक आहेत. आपल्याकडे जेव्हा आदिमानव वास्तव्य करत होता तर त्या आदिमानवाने प्रारंभी जंगली जनावरांची शिकार जी आहे ती करून त्यांचं मांस भक्षण तो करत असायचा. आणि त्यावेळेला स्त्रिया ज्या आहेत त्यांचा बराच कालखंड आपल्या त्या गुंफेमध्ये असायचा आणि त्यावेळेला गुंफेमध्ये त्यांनी निरीक्षण केलं की काही विशिष्ट प्रकारची वनस्पती आहेत, त्याची बिया ज्या आहेत त्या पडतात आणि त्या उगवतात. त्यातनं शोध लागला शेतीचा आणि म्हणून शेतीचा जो शोध आहे हा स्त्रियांनी लावलेला आहे. म्हणून ती कृषी आणि संस्कृती याची निर्मिती झालेली आहे. म्हणून आपल्याकडे धालोमध्ये जी गाणी येतात त्या धालोच्या प्रत्येक गाण्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की कोणत्या प्रकारचं भात आपल्या गोव्यामध्ये विशेषतः व्हायचं. म्हणजे आपल्याकडे बारदेशमध्ये सालीगाव म्हणून आहे गाव. आता या सालीगावने महाराष्ट्राला GI टॅग मिळवून दिलेला आहे. असं जर कोणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. कारण घनसाळ नावाचा जो तांदूळ आजऱ्याला त्याचं नाव लौकिक मिळालेलं आहे, तो मूळ तांदूळ आपल्याकडचे जे कष्टकरी समाज आहे, ख्रिस्ती आणि हिंदू ही लोक स्थलांतर त्यांनी केलं 16व्या शतकामध्ये. गोव्याच्या इतिहासासंदर्भात खूप चुकीचे संदर्भ आहेत की धर्मसमीक्षणाच्या कालखंडामध्ये केवळ आपल्याकडे हिंदू लोक त्यांनी पलायन केलं, पण तसं नाही. एकत्रितपणे हिंदू लोक जे आहेत त्यांच्या समवेत चंदगड तालुक्यामध्ये विशेषतः कोल्हापूरमध्ये आपल्याला हा समाज जो आहे तो प्रामुख्याने पाहायला मिळतो आणि त्यांनी जाताना बरोबर घनसाळ तांदूळ घेऊन गेले. त्याच पद्धतीने आपल्याकडे काणकोण भागातील म्हणजे ते मूळ जे लोक आहेत ही तिसवाडीतल्या गावशी म्हणून जे गाव आहे या गावशीवरून पलायन केलेली लोक जे आहेत ती आजही उत्तर कन्नडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्यांदा काणकोणमध्ये त्यांनी वास्तव्य केलं आणि त्यानंतर मग पुन्हा त्यांनी दिग्गी, मार्रा किंवा जुना हा जो सगळा परिसर आहे तो व्यापलेला आहे. आणि त्यासाठी त्यांच्याकडे ते जेव्हा गोवा सोडून गेले तर त्यावेळेला गोव्यातून सोनं चांदी त्यांना नेता येत नव्हतं. तर नेणार काय म्हणून ह्या लोकांनी आपल्याकडे कंदमुळाच्या बिया ज्या आहेत त्या घेऊन गेल्या आणि आज उत्तर कन्नडचा जो प्रदेश आहे तो त्यांनी समृद्ध केलेला आहे. म्हणजे लोकसंस्कृती जी आहे ही कशा पद्धतीनं समाज आपल्या बरोबर नेत असतो आणि विशेषतः आपल्याकडे जे आदिवासी समाज आहे या आदिवासी समाजामध्ये जी वेगवेगळी गीतं आहेत, वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळ्या श्रद्धा आहेत, म्हणजे ह्या सगळ्या जर बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी ह्या निसर्गामध्ये देवत्व अनुभवलं. आमच्याकडे कडवळ म्हणून जो गाव आहे तर त्या ठिकाणी
म्हादई नदी जी आहे ती गोव्यात प्रवेश करते आणि कडवच्या जवळच एक केळील नावाचं गाव आहे आणि त्या केळीलमध्ये कृष्णापूर आहे आणि त्या कृष्णापूरमध्ये पिस्त्याची कोंड आहे आणि हा पिस्तो जो आहे तो अदृश्य रूपाने वावरतो आणि या अदृश्य रूपाने वावरणाऱ्या पिस्त्याला मानणारा जो समाज आहे तो विशेषतः करंजोळ, कुमठळ त्या भागामध्ये असतो आणि त्याशिवाय केळील आणि कृष्णापूर या भागामध्ये तो राहतो. तर तो पिस्तो जो आहे तो रक्षक आहे आणि त्यामुळे महसीर नावाचे, महसीर म्हणजे ज्यांचं डोकं खूप मोठं आहे अशा प्रकारचे माणसाच्या आकाराचे मासे जे आहेत ते पिस्त्याच्या कुंडीमध्ये पाहायला मिळतात. आता देवडोहाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हे सगळं रक्षण झालेलं पाहायला मिळतात. कोणी धाडस करत नाही की आपण तिथे जावं, मासेमारी करावी, कारण त्याने निसर्गामध्ये देवत्व अनुभवलेलं आहे आणि त्यांना माहिती आहे की या ठिकाणी या माशाचं विशिष्ट असं अधिवास आहे आणि तो सुरक्षित राहिला पाहिजे. आता तुम्ही जर रिवण गावामध्ये गेलात तर रिवण गावामध्ये कोळम आहे आणि त्या कोळममध्ये वाघऱ्या अमास नावाची पौष महिन्यामध्ये एक विधी होतो. तर त्या विधीमध्ये तिथला समाज जो आहे, कष्टकरी वेळीप समाज आहे, तो विशेषतः वाघाची त्या ठिकाणी पूजा करतो. वाघ कशासाठी? कारण वाघाने येऊन आपल्या गुराढोरावरती हल्ला करू नये आणि त्यासाठी त्या ठिकाणी जसं ती वाघऱ्या अमावास केली जाते तसंच आपण जर काले हे जे गाव आहे हे गाव बरोबर सांगे आणि धारबांदोडा या सीमेवर जे आहे तर त्या ठिकाणी वाघरे गाळ म्हणून आहे. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी एक देवराई होती आणि त्या देवराईमध्ये त्या वाघाचं अस्तित्व होतं. म्हणजे वाघाची जी मूर्ती आहे तर तो वाघ ठिकाणी लोक पूजतात. का पूजतात वाघ? कारण त्यांना माहिती होतं की अन्न साखळीमध्ये महत्वाचा घटक जो असणारा वाघ आहे त्याचं आपण संरक्षण केलं तर आपल्या शेतीबातीचं रक्षण होईल, ही त्यांना भाबडी आशा होती आणि म्हणूनच आजही आपल्याकडे जे शिगम्याची गाणी आहेत, वेगवेगळ्या उत्सवाच्या प्रसंगी लोक वेगवेगळ्या परंपरा, म्हणजे आता तुम्ही जर कुर्गला गेलात तर त्या कुर्गमध्ये तिथल्या बाया ज्या आहेत तर त्यांच्या साडीच्या निऱ्या ज्या आहेत तर निऱ्यांचा आपण जर बघितलं तर त्यांचा आकार जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचं साडी नेसणं हा प्रकार वेगळा आहे. त्याला कारण काय झालं तर त्यामागे एक कथा आहे की कावेरीला ब्रह्मगिरीमध्ये उगम होतो कावेरीचा आणि ही कावेरी नदी जी आहे ही तिला महापूर यायचा आणि एकदा असा मोठा महापूर आला आणि सगळं त्यांचं शेतभात वाहून गेलं आणि त्यावेळेला या चिंतातूर झाल्या आणि म्हणून मग त्याने काय केलं की सगळ्या बाया ज्या आहेत ते एकत्र आल्यात आणि त्या पाण्यामध्ये उतरल्या आणि करता करता पाणी त्यांच्या ढोपरापर्यंत गेलं आणि त्याने त्या निरा जरा वर उचलल्या आणि त्यानंतर त्यांच्याकडे म्हणजे ती कावेरी जी माता आहे तिला समजलं की ह्या बाया ज्या आहेत त्या मरणार परंतु वाकणार नाहीत, त्या आपल्यासोबत नतमस्तक झालेल्या आहेत आणि म्हणून आपोआप त्या नदीला कळलं आणि नदीचं पाणी जे आहे ते कमी होत गेलं आणि तेव्हापासून त्यांच्याकडे ती विशिष्ट प्रकारची साडी नेसण्याची पद्धत जी आहे ती कुर्गमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वेगवेगळा समाज जो आहे. म्हणजे मी हल्ली आता नागपूरला गेलो होतो तर माहुरझरी नावाच्या गावामध्ये मी गेलो तर त्या ठिकाणी माहुरझरी हे एका आपले मातृदेवता जी आहे तिचं पूजन आपल्या मातीची जी मूर्ती आहे तर त्या माध्यमातून केलं गेलं. तर त्या ठिकाणी वर्तुळ आहे, ही वर्तुळ सुद्धा तिथल्या समाजाने त्यांना देवत्व प्रदान केलंय. लोक मानतात की या ठिकाणी देवाचं अस्तित्व आहे. म्हणजे असं समाज जो आहे, आपली लोकसंस्कृती आहे, याचा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येतं की आपल्या समाजाने निसर्ग आणि पर्यावरणाचे अनुबंध जे आहेत ते जतन करण्यासाठी वेगवेगळ्या गीतांची, वेगवेगळ्या उत्सवांची परंपरा आपल्याकडे निर्माण केलेली आहे आणि आजही आपण म्हणजे विशेषतः सुर्ल या गावामध्ये जर गेला तर त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी गीती नावाचा उत्सव व्हायचा. भावा बहिणी म्हणजे ते नातं जे आहे त्या नात्याचे अनुबंध जे आहेत ते अनुबंध त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यातून आपल्याला अनुभवायला मिळतात. म्हणजे हा सगळा जो ऋणानुबंध असू द्या, निसर्गाविषयीचे, आपल्या नात्याविषयीचे, हे सगळं जे आहे ते लोकसाहित्याच्या माध्यमातून त्याने जतन करून ठेवलेलं आहे. लोकसाहित्याची ही परंपरा जी आहे
आजही आपण तिचा उपयोग करून आपलं नातं जे आहे ते निसर्गाकडे आणि पर्यावरणाकडे समृद्ध केलं तर मला वाटतं की आमचं जीवन अधिकाधिक सुंदर होईल आणि आपल्याला आनंद मिळेल. आजही आपल्याला ज्या पद्धतीनं आपण जीवन जगतो ते पुढं जर न्यायचं असेल तर त्याच पद्धतीनं आपण मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. धन्यवाद. पर्यावरणीय अनुभव हे लोकसाहित्यातून प्रतिबिंबित कसे झालेले असतात ते आपल्याला राजेंद्र केळकर यांनी सांगितलेलं आहे.